आपल्या डेली लाईफमध्ये आपली जी स्किन असते, जो डलनेस होत असतो, त्यासाठी आपल्याकडे एकच ऑप्शन असतो, पार्लरमध्ये जाणं आणि फेशियल करणं, राईट? सो हा एक प्रश्न आहे, की खरोखर फेशियलमुळे काही चेहऱ्यामध्ये बदल होतो? कारण का फेशियलमध्ये पण बरेच टाइप्स असतात. 1000, 2000, 3000, 4000, पण याने खरोखर रिझल्ट मिळतो? आता फेशियल म्हणजे नेमकी काय होतं? तर हं, फेशियलच्या बेसिक स्टेप्समध्ये सुरुवातीला आपण एक्सफोलिएशन केलं जातं. तर जेव्हा आपला दर 28 दिवसांनी एक नवीन स्किन बनते, तर जो डेड लेयर आपला फॉर्म होतो, तो वयानुसार तो क्लिअर स्वतःहून होत नाही. तर हं. त्याच्यामुळे माइल्ड एक्सफोलिएशन जे सुरुवातीला केलं जातं फेशियल्समध्ये, तर त्यांनी ऑफकोर्स तुझा लाईट रिफ्लेक्ट होणार आहे तुझ्या फेसवरनं. तर छान दिसणारच आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप अशी असते, की ते मसाजेस केले जातात. आता मसाजमध्ये जेव्हा आपण हायड्रेशन करतो म्हणजे हं. कुठल्याही क्रीमचा किंवा जेलचा मसाज केल्यावर ऑफकोर्स ब्लड सप्लाय आपल्या चेहऱ्यावरती वाढणार आहे आणि त्याच्यामुळे तुला ते तेज किंवा टवटवी ती दिसणारच आहे. त्यामुळे फेशियलनी माइल्ड एक्सफोलिएशन, थोडासा ग्लो आणि रिलॅक्सेशन हे हं. ॲब्सोल्युटली मिळतं. हं. पण त्याच्या व्यतिरिक्त जर काही तुम्ही अपेक्षा करत असाल, की पिगमेंटेशन आहे, मेलाझ्मा आहे म्हणजे वांग आहे किंवा फाईन लाईन्स आहेत, रिंकल्स आहेत किंवा लिफ्ट आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ना फेशियलकडनं नाही अपेक्षा केल्या पाहिजेत. पण रिलॅक्सेशनसाठी, नॉर्मल मेंटेनन्स ऑफ द स्किनसाठी अच्छा. फेशियल ॲब्सोल्युटली केलं पाहिजे. आता त्याच्यात एक अजून असा प्रश्न असतो, की ना युजुअली फेशियल्सचा ग्लो 1 महिन्यापर्यंत राहतो. असं मला विचारलं जातं, की ना जेव्हा क्लिनिकमध्ये फेशियल्स राइट. केलं हं, हं, जातात, हं. तर एक 7 ते 1 दिवसच ग्लो दिसतो आणि पार्लरच्या फेशियलमध्ये एखाद महिना तर आमचा टिकून जातो. तर असं का? तर ह्याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे, की जर काही तुम्ही नॉर्मल ज्या गोष्टी केल्या फेशियल्समध्ये एक्सफोलिएशन, मसाजेस, तर त्यांनी 7च दिवस राहणार आहे. पण जर काय तुमचा ग्लो 28 दिवस राहतोय, म्हणजे त्याच्यात फॉर शुअर ब्लीच केलं जातंय. आणि आता ओके. तो एक पूर्ण वेगळा मुद्दा आहे, की आपण ब्लीच केलं पाहिजे की नाही. पण फेशियल 7च दिवस टिकणार आहे. पण ते खूप छान आहे. आपली गाडी सर्व्हिसिंग जशी करतो तशी फेसची सर्व्हिसिंग आहे ती. तर केलंच पाहिजे आपण. ओके. मग आता ब्लीचचा विषय निघालाच आहे, तर प्लीज सांगा, की ब्लीच सेफ आहे का? कारण का बऱ्याच जणी ब्लीच करतात. काही जण मेडिकलमधून मिळतं पॅकेट्स, हां. त्याने सुद्धा करतात. काही जण प्रॉपर पार्लरमध्ये जाऊन करतात. पण ब्लीच सेफ आहे? सो आता नेमकी परत ब्लीचमध्ये काय होतं, तर आपण एक स्ट्रॉंग केमिकल वापरतो हं. आणि ज्यानी आपला जो रंग म्हणजे तो स्किनचा असला किंवा केसांचा असला किंवा जर काय आपण कपड्याचा असला, तर तो रंग आपण इव्हॅपोरेट करून टाकतो. हं. म्हणजे तो असा बेसिकली तो फुकवून टाकतो. तर ते आपण ऑफकोर्स त्यांनी लाँग टर्ममध्ये प्रॉब्लेम येणारच आहेत, कारण ते नॅचरल नाही आहे. मग आपण ब्लीच केलं पाहिजे का? तर हे बघ हर्षाली, स्किनची तुमची टाईप आणि तुमच्या हेअर टाईपवरती आपण डिसाईड केलं पाहिजे. वन्स इन अ व्हाईल जर काय तुम्ही तुमचं एक मोठं फंक्शन आहे आणि तुम्हाला एकदम बारीक पातळ केस आहेत, जे तुम्ही अदरवाईज लेझर किंवा थ्रेडिंग किंवा वॅक्सिन ह्याची ना ह्याची गरज नसते म्हणजे त्या राइट, केसांना, राइट. पण तरी ती लव दिसते. तर त्यावेळेला तुम्ही वन्स इन अ व्हाईल ब्लीच केलं तर चालणार आहे. हं. पण जर काय तुम्ही दर 28 दिवसांनी करत असाल, तर ती स्किन पण ब्लीच होते आणि ती सुपरफिशियली ड्राय होऊन थोड्या वेळानंतर ती सुपरफिशियली बर्न व्हायला लागते. त्यामुळे तुम्ही वेळोवेळी ब्लीच प्लीज करू नका आणि जरी पहिल्यांदा करत असलात तरी पॅच टेस्ट करा. हं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चूज करा मॅच्युअर थिक स्किन असते ना, त्यांनी तरी ब्लीच तसं सेफ आहे. पण रोझेशिया स्किन आहे, सेन्सिटिव्ह स्किन आहे किंवा ॲक्ने स्किन आहे, तर ह्यांनी कधीच आयुष्यात ब्लीच करू नये. ओके. वन मोर थिंग. आता सकाळी उठल्यानंतर कधीतरी आपल्याला कुठे जायचं असतं किंवा काय आणि मग जेव्हा मिररमध्ये बघतो आपला फेस जो असतो असा पफी पफी झालेला असतो, डोळे सुजलेले असतात आणि आपल्याला बाहेर जायचं असतं, मेकअप करायचा असतो. सो आपला फेस एक नॉर्मल होण्यासाठी आपण काय करू शकतो? सो सकाळी उठल्यावर बऱ्याच वेळेला चेहऱ्यावर सूज असते किंवा डोळ्यांच्या खाली सूज असते. तर ह्याचं कारण काय असू शकतं? तर आपली जी स्किन आहे त्याच्यात 2 लेयर्स असतात. हं, वरती असतं एपिडर्मिस आणि खाली असतं डर्मिस. हं. आता हे डर्मिस हे जे मॅक्झिमम स्किन बनवतं, ते एक जेली लाईक मटेरियल आहे आणि त्याच्यामध्ये ना हे कोलॅजन, इलॅस्टिक फायबर्स हे सगळे असे
टाईटली जमा असतात. आता ह्या जेली लाईक मटेरियलमध्ये 1000 पटीने वॉटर ॲब्झॉर्ब करायची कॅपॅसिटी असते. तर ही जर काही तुमची थिकनेस आहे तर ती 1000 पटीने वाढू शकते आणि त्याच्यामुळे ती स्वेलिंग येऊच शकते. तर जेव्हा ती स्वेलिंग येते तर मुख्य काय कारण म्हणजे जर काय तुमचा सॉल्ट इनटेक, मिठाचं प्रमाण जर काही जास्त असलं तर, किंवा अल्कोहोल इनटेक असला तर, किंवा वेळेवर झोप नाही आहे, रात्र जागरण आहे, तर हे वन्स इन अ वाईलची जी सूज असते ना ती इझी आहे, कारण फ्लुइड ॲक्युमुलेट झालं आहे. तर ते एक बेसिक तुमच्या मसाजेसनी किंवा अदरवाईज कोल्ड कॉम्प्रेसेसनी, म्हणजे जे तुम्ही डंकिंग ऑफ आईस वॉटर म्हणतात, त्यांनी निघणार आहे. पण हे विसरू नका की स्किनच्या खाली सबक्युटेनियस फॅट पण आहे आणि त्याच्या खाली बोन पण आहे. जर काय फॅटचं प्रमाण कमी झालंय वयानुसार तर तिथे व्हॅक्यूम क्रिएट झालाय आणि ते जर काही पाणी साठतंय तर ते तुम्हाला ह्या गोष्टीने कमी नाही होणार आहे. किंवा बोन रिझॉर्प्शन म्हणजे वयानुसार जर काय तुमचे बोन्सच कमी झाले तर त्या व्हॅक्यूममध्ये पाणी होणारच आहे आणि ते एस्पेशली दिसतं आपल्या आय बॅग्समध्ये, कारण हा जो फॅट पॅड आहे तो वयानुसार खाली उतरतो आणि रिझॉर्प्शन होतं. मग तिथे ती गॅप बनते आणि तिथे फ्लुइड एक्युमुलेशन होतं. सो ते तुम्ही टेम्पररीली मसाजेसनी किंवा कोल्ड कम्प्रेसेसनी, म्हणजे गार आईस डायरेक्ट रब न करता कॉटनच्या किंवा मलमलच्या कपड्यात लावून तो कमी होणार आहे. पण ते जर काही स्वेलिंग पूर्ण वेळ राहतंय तर ते जस्ट लाईफस्टाईल इंड्यूस नाही आहे. मग त्यावेळेला ट्रीटमेंट घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि मग ते ट्रीटमेंटमध्ये काय असणार आहे तर हे जे कोलॅजन जे लूज झालेले आहेत ज्याच्यामुळे ॲब्झॉर्प्शन वाढलंय ते कोलॅजनला स्टिम्युलेट केलं पाहिजे. जर काही तुमचा फॅट पॅड डिसेंड झालाय तर तो लिफ्ट केला पाहिजे. फॅट पॅड लॉस झालाय तर मग तो फिल केला पाहिजे आणि बोन रिझॉर्प्शनला पण फिल केलं पाहिजे. तर कशामुळे तुम्हाला स्वेलिंग येते आणि ती किती वेळ टिकते त्याच्यानुसार तुम्ही चूज करू शकता. कमिंग टू युअर प्रश्न की एखाद दिवस तुम्हाला खूप छान दिसायचं आहे किंवा रील्स बनवायच्या आहेत, कॅमेरा समोर जायचंय, लग्न अटेंड करायचंय, तर त्यावेळेला तुम्ही कोल्ड कम्प्रेसेस करूच शकतात. पण रोज प्लीज नका करू, कारण त्यांनी जास्त डॅमेज होणार आहे स्किन.